तुम्हाला खूप भारी भारी ट्रिक सांगतो बेटा मी, खूप भारी भारी. तुम्हाला आता 11वीला टॉपिक इक्विलिब्रियम, त्यात खूप भारी दरवर्षी नीटला प्रश्न पडतो बेटा. सहज विषय निघाला म्हणून सांगतो. ट्रिक्स का बघा, लक्ष द्या का. एक खूप भारी ट्रिक आहे बघा. आता बघा तुम्हाला कसं माहिती आहे का, हे एक MX आणि AY नावाचा एक सॉल्ट आहे. MX आणि AY नावाचा सॉल्ट आहे. हा पाण्यामध्ये टाकला, कधी पण लक्षात ठेवा ह्याचा चार्ज याच्या बुडाला असतो. फाउंडेशनच्या मुलाला माहिती आहे, इसको चार्ज इसको बुड, इसको चार्ज इसको बुड. म्हणजे एमच्या डोक्यावर काय चार्ज असेल, Y प्लस, आणि एच्या डोक्यावर काय चार्ज असेल, X मायनस. एमचे मॉलिक्यूल किती असतील, X. एचे मॉलिक्यूल किती असतील, Y. का तुम्ही ह्याला हे पण घेऊ शकता, MQAR पण घेऊ शकता. इथं तुम्ही ह्याला असं, हे तुम्ही ह्याला असं, एमच्या डोक्यावर R प्लस, इथं R प्लस, इथं नंतर एच्या डोक्यावर Q मायनस, Q मायनस, नंतर ह्याचे मॉलिक्यूल Q, ह्याचे मॉलिक्यूल R, नाही का. आपण एखाद्या सॉल्टला लिहित नाही का आपण, समजा हे सॉल्ट आहे CA3PO4, किंवा हा सॉल्ट घेतला आपण CaCl2, किंवा कोणताही सॉल्ट घेतला आपण CaCl2. ह्याच्या डोक्यावर काय चार्ज असेल, CAच्या डोक्यावर +2, इसको चार्ज इसको बुड. C डोक्यावर काय चार्ज असेल, -1. लक्षात ठेवा, आपण काढतो ना असं. तर बघा बेटा, MQAR आणि AR ह्याचे मॉलिक्युल्स Q असतील. ह्याचे मॉलिक्यूल किती, क्लोरीनचे किती, 2 आहेत, कारण हे खालचा अंग म्हणजे मॉलिक्यूल असतात. इथं मी तेच लिहिलं, एचे मॉलिक्यूल किती असतात, 2. तुम्हाला KSP याला म्हणतात सोल्युबिलिटी प्रोडक्टचा आर्टिकल आहे. मी तुम्हाला ट्रिक सांगतो, लक्ष द्या का. आता तुम्हाला ह्याची सोल्युबिलिटी असेल Q, आयनची सोल्युबिलिटी S, ह्याचे Q मॉलिक्यूल. ह्याची सोल्युबिलिटी असेल, ह्याचे मॉलिक्यूल R, आणि सोल्युबिलिटी असेल S. तर KSP काय सांगतो, सोल्युबिलिटी प्रोडक्ट बरोबर कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅटायन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ anion रेज टू द पॉवर ऑफ इट्स कोइफिशियंट. ह्याच्या डोक्यावर Q, ह्याच्या डोक्यावर R. समोरचा अंक याचा डोक्यावर बेटा. ऐका मी काय सांगतोय, तर KSP बरोबर सोल्युबिलिटी प्रोडक्ट बरोबर, सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे काय, एखादा सॉल्ट घ्या, पाण्यात टाका, तो किती विरघळतो याचा अभ्यास करणं म्हणजे सोल्युबिलिटी प्रोडक्ट. ह्या कायचे मॉलिक्यूल Q आहे ते डोक्यावर घेतलं आपण, याचे मॉलिक्यूल R आहे डोक्यावर घेतलं. ह्याची सोल्युबिलिटी असेल S, ह्याचे मॉलिक्यूल Q, ह्याची सोल्युबिलिटी असेल S, विरघळण्याला प्रमाण, याचे मॉलिक्यूल असतील R. म्हणजे KSP बरोबर, किंवा याला आपण हे QS, हे RS मॉलिक्यूल आहेत ना, लक्षात ठेवा. म्हणजे काय झाले, Q टू द पॉवर Q, Q टू द पॉवर Q, S टू द पॉवर Q, इंटू R टू द पॉवर R, S टू द पॉवर R. म्हणजे मी काय करतो बेटा, ह्याला असं लिहितो, कसं लिहितो बघा, Q टू द पॉवर Q, R टू द पॉवर R, आणि S टू द पॉवर Q प्लस R. हे असं तुम्हाला सॉल्व करावं लागतं प्रत्येक सॉल्टला. हे असं प्रत्येक सॉल्ट करा म्हणतात. ही झाली बोर्डची पद्धत. आता मोठे ऑगर ट्रिक बघा. आता इथं बघा, मोठे ऑगर ट्रिक, MQAR नावाचा एक सॉल्ट आहे, म्हणजे जसं NaCl आहे, जसं CaCl2 आहे, असा सॉल्ट आहे का, 2 आयनपासून बनलेला आहे. तर काय ट्रिक सांगते माझी, KSP बरोबर, माझी ट्रिक बघा, खलचांग खली तो चांग डोक्यावर, म्हणजे Q खाली आहे ते चांग डोक्यावर, गुणिले इंटू खलचांग खली तो चांग डोक्यावर. ह्याच्या खाली जो अंक आहे तोच डोक्यावर, ह्याच्या खाली जो अंक आहे तोच डोक्यावर, आणि यसच्या डोक्यावर वरच्या दोघांची बेरीज. एवढं करायची गरज आहे का रामायण. ऐका मी काय सांगतोय, खलचांग खाली तो चांग डोक्यावर, खलचांग खाली तो चांग डोक्यावर. अरे डोकं आहे का, यसच्या डोक्यावर वरच्या दोघांची बेरीज. वाव सर जबरदस्त. आता उदाहरण बघा, तुम्ही आता दुसरं एखादी मॉलिक्यूल घेतला, CaCl2 तुला सांगितलं, सांग मला रिलेशन. तो काय म्हणशील, KSP बरोबर सांग, CAच्या बुडाला कोणता अंक आहे, काही नाही म्हणजे 1 असते, तो चांग डोक्यावर, इंटू Clच्या बुडाला 2, तो चांग डोक्यावर, यसच्या डोक्यावर वरच्या दोघांची बेरीज, म्हणजे काय झाले 4s³. हा फॉर्म्युला झाला. अशा किती पण तू एक्झाम्पल करू शकतोस. तुला म्हणलं कॅल्शियम फॉस्फेट, CA3PO4 टेकन 2 टाइम्स. सांग रे बेटा, कॅल्शियमच्या बुडाला कोणता अंक आहे, 3, तो चांग डोक्यावर, खलचांग खाली तो चांग डोक्यावर. PO4च्या बुडाला
2 आहे, तो सांग डोक्यावर का PO4 आयन असतो बेटा, तो सांग डोक्यावर. यसच्या डोक्यावर वरच्या दोघांची बेरीज 5 म्हणजे ह्याचं 27, ह्याचं 4 इंटू S5, हे मल्टिप्लिकेशन केलं 10S5. कसं वाटतंय? नाही करायचं तर असं करून जिरवून घे बेटा. असे खूप सारे एक्झाम्पल करू शकतो. तेच एक्झाम्पल या पद्धतीने कसं करतात बघा. कोणतं करू? CA थ्राईस बघा. आता हे ज्याला आता हे माहीत नाही त्यांनी हे काय करणार, हे बघा CA थ्राईस PO4 टेकन टॉईस. हे सगळे कॉलेजचे लोक असं शिकवतात बेटा. आता सांगा कॅल्शियमच्या डोक्यावर काय चार्ज असेल? 2, कारण इसको चार्ज, इसको बुड, इसको चार्ज, इसको बुड म्हणजे PO4 -3. हे केलं सर. आता मला सांगा ह्याचे मॉलिक्यूल किती कॅल्शियमचे बेटा? 3 आणि PO4चे मॉलिक्यूल 2. आपलं काय सांगतं KSP वर कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅटायन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅटायन कोण आहे इथं? CA++ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनायन. एनायन कोण आहे? PO4 -3. एनायन कोण आहे बेटा? PO4 -3. ह्याची सोल्युबिलिटी किती असेल? याची सोल्युबिलिटी लक्ष द्या का, याची सोल्युबिलिटी किती असेल? 3S. याची किती असेल बेटा? 2S. ठेवा आता इथं किंमत. ह्याची सोल्युबिलिटी 3S आणि 2S. आता हेच आपण त्या फॉर्म्युले वापरूयात. आता बघा बरं इथं इथं ठेवा किंमत 3S टू द पॉवर 3. इथं काय असेल सांगा? 2S टू द पॉवर 2. 3 इंटू S3 2 इंटू S2 म्हणजे 3 इंटू 2चा पॉवर 2. यसच्या दोघांची 3 + 2. सॉल्व करून घ्या बेटा. हे 27, हे 4 इंटू S5 म्हणजे काय आलं बेटा? हे 108 S5. मास्तर बरोबर आहे. ज्याला अशी सोपी पद्धत आवडत नाही बेटा ती अशी जिरवून घ्यायची बेटा. हे RCC मध्ये पण इतक्यात तुम्हाला ट्रिक सांगतो बेटा. असे प्रॉब्लेम फिंगर टिप्सवर यायला पाहिजेत. ऐकलात का? लक्षात ठेवा. अशा खूप सारे तुम्हाला मी ट्रिक सांगतो बेटा. मान्य आहे की सगळ्यांना? आणखी बघा दुसरा एखादा सॉल्व दिला तुम्हाला AlCl3 तुम्ही सहज करू शकता. हा असा एकमेव तुम्ही आत्तापर्यंत सगळं नीटचे पेपर काढून बघा, JEEचे पेपर काढून बघा. असं 1 वर्ष नाहीये याच्यावर प्रश्न पडत नाहीये. 1 वर्ष पण नाहीये याच्यावर प्रश्न पडत नाहीये. हा AlCl3 आहे. हा आता बघा KSP बरोबर सांगा. Alच्या पुढाला काय? 1 तो सांग डोक्यावर इंटू Clच्या पुढाला 3 तोच डोक्यावर. Sच्या डोक्यावर वरच्या दोघांची बेरीज 1 इंटू 27 इंटू S4 म्हणजे काय आलं बेटा? हे 27 S4. ज्याला नाही पटलं जिरून घ्या. वावो कसं वाटतंय? भारी भारी वाटतंय. आणखी ट्रिक सांगू? चला. ट्रिक काय आपली? काय साधं वाक्य. खालचांग खाली तो चांग डोक्यावर, खालचांग खाली तो चांग डोक्यावर. कुठं खाली? अरे हे खाली तेच डोक्यावर, अरे हे तेच डोक्यावर. इंटू बरं वरच्या दोघांची बेरीज. मी तेच केलं बेटा प्रत्येक ठिकाणी. बघा CAच्या बुडाला 1 आहे, काही नाही म्हणजे 1 आहे तोच डोक्यावर. CLच्या बुडाला 2 आहे तोच डोक्यावर. इंटू वरच्या दोघांची बेरीज. खालचांग खाली म्हणा खालचांग खाली तो चांग डोक्यावर, खालचांग खाली तो चाक डोक्यावर. यस म्हणजे काय सर? सॉल्युबिलिटी. एखादा सॉल्ट घेतला तुम्ही, आता NS हा घेतला CaCl2 हा पाण्यात टाकला, हा किती विरघळतो हे आता आहे तुम्हाला आता कळणार नाही कारण ही इक्विलिब्रियम मधली कन्सेप्ट आहे. वो तुम्हाला ट्रिक सांगतो मी. काय शिकवणार आहे मी तुम्हाला बेटा. ठीक आहे. वेलकम इन द वर्ल्ड ऑफ RCC. डोंट टेक द टेंशन, रिलॅक्स रहा, हम आपके साथ है.